शेतात तुवेर आली होती. तर मग माझी गाळायची पण बाकी होती आणि धुवायची पण बाकी होती. मग ती मी धुवून ठेवणार होती 10-15 दिवस. मग त्यानंतर तोर बनवायला घेणार होती, म्हणजे तूरची डाळ. तर इथे बघा मी माझ्यासाठी कॉफी बनवते आणि त्यांच्यासाठी चहा. तर कॉफी मी विदाऊट दूध आणि शुगरची बनवते मी. तर चांगली असते ती असं सांगता हे मला, म्हणून मी पिते 2-4 दिवसापासून. पण खूप कडू लागते, मला बिलकुल आवडत नाही. पण मग काय करता, प्यावं लागतं. आणि चहा तर बंदच आहे माझे 2-3 दिवसापासून. मग मी मस्त ब्लॅक कॉफी पिते ना, आता सवय पडली हळूहळू. तर हा बघा कबीर कसा टी व्ही बघतोय. त्याला तर दिवस रात्र तारक मेहताचा दिवाना झालेला आहे माझा कबीर. तर नुसता तारक मेहताच बघतो. आणि मग मी कॉफी वगैरे पिली, मग मी शेतात जाण्यासाठी निघाली, जे माझं रोजचं रुटीन झालेलं आहे. तर मग खूप जास्त म्हणजे ऊन नव्हतं, पण असं चालून असे पाय खूप दुखायला लागले होते. खूप जास्त पाय दुखत होते माझे आज तर. मग मी घरी आली. मग ते मठ आणि चणा मी भिजवून ठेवलेले. तर मग त्याला चांगले मोड आलेले. मग मी त्याच्यात एक टोमॅटो, एक काकडी, त्याच्यात मीठ, चाट मसाला, लिंबू, कोथिंबीर छान घातली आणि मस्त मिक्स करून घेतलं. आणि टेस्ट पण चांगलं येतं, म्हणजे खायला चांगलं वाटतं ते. तर मग थोडंसं कबीरला दिलं, थोडं मी खाल्लं. मग मला तेच खायचं होतं, रात्री काही जेवण करायचं नव्हतं. मग मी संध्याकाळी 6:30-7पर्यंत 7च्या अगोदरच मी खाऊन घेतलं ते. आणि चांगलं लागतं, टेस्टी पण लागतं आणि त्याच्याने पोट भरलेलं पण वाटतं. म्हणून मग मी जेवण न करता मी हे खाते, म्हणजे कधीतरी खाते, रोजच नाही खात. तर आजच खाल्लं मी. तर बघा छान लागतं आहे मस्त. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.